मला म्हटल्याप्रमाणे मी इथं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला. कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता आणि कांदासुद्धा आपण इथं बारीक असा चिरून घेतला. आता यामध्ये आपण टमाटे ठेवले होते, हे काढून घेऊ आणि टमाट्याचे साल काढून याला बारीक कुस करून घेऊ. आता इथं आपण हे टोमॅटोचे असे साल काढून घ्यायचे, याला वेगळं करायचं. गरम आहे थोडीशी, थंड झाल्यावर काढलं तरी चालतं. अशा प्रकारे आता हे आपण काढून घेऊया. म्हणजे चटणीमध्ये साल नसले तर बरं वाटतं जरा. अशा प्रकारे सोपं जाते आपल्याला. आणि इथं कढई ठेवलेली आहे मी. आता आपल्याला फोडणी घालायची चटणीला, त्या अगोदर हे काढून घेऊयात आणि याला कुस करून घ्यायचं बारीक. तर आता इथं आपण याला असं कुस करून घेऊयात. तर आता आपण फोडणीला तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी घालायची. जिरे मोहरी वापरली तरी चालते. आता मोहरी थोडी तेलामध्ये फुटली की आता आपण कांदा टाकायचा. कांदा आपण सोबत टाकला, याला मिक्स करून घेऊया. आणि थोडं मीठ घालायचं, म्हणजे मीठ घातल्यावर कांदा पटकन तेवढं मिक्स छान असं नरम होते. आता जेवढं चटणीत आपल्याला मीठ वापरायचं तेवढं कांद्यामध्ये टाकून द्यायचं. परत मीठ घालण्याची गरज नाही आपल्याला. आता थोडा कांदा भाजला की आपण इथं पेस्ट केलेली टाकून द्यायची. हिरवी मिरची, लसूण, अद्रक त्याला मिक्स करून द्यायचं. कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण टोमॅटो टाकू. इथं 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं. साधा घरचं लाल तिखट टाकायचं 2 चमच. अर्धा चमच हळद. याला मिक्स करून घेऊ एकदा. पाच मिनिटासाठी ताट झाकून ठेवूया. आणि इथं आपण आपली चटणीला असं छान असं तेल सुटलेलं आहे आणि चटणी आपली तयार झाली होती कांद्या टमाट्याची खाण्यासाठी. खूप खमंग लागते अशी चटणी केली आहे. आणि टमाटरसुद्धा अगोदर आपण थोडं कढईमधून वाफवून घेतल्यामुळं टमाटरसुद्धा यामध्ये सगळं विरघळलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, सुंदर छान अशी खमंग चटणी तयार झाली असते. मला म्हटल्याप्रमाणे मी इथं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला. कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता आणि कांदासुद्धा आपण इथं बारीक असा चिरून घेतला. आता यामध्ये आपण टमाटे ठेवले होते, हे काढून घेऊ आणि टमाट्याचे साल काढून याला बारीक कुस करून घेऊ. आता इथं आपण हे टोमॅटोचे असे साल काढून घ्यायचे, याला वेगळं करायचं. गरम आहे थोडीशी, थंड झाल्यावर काढलं तरी चालतं. अशा प्रकारे आता हे आपण काढून घेऊया.